हा वटावा आहे. मी प्रत्येकाला सांगत होतो, जी परिस्थिती आहे सगळ्यांनी जावा, पक्षाचं काम करा. नाही, हा धनुकडे दिसतोय का, ह्याला तिकीट नाही, हा ह्याच्याकडे दिसतोय का, ह्याला हे नाही, मक्तेदारी आहे काय? ह्याच्यातल्या कुठल्या कार्यकर्त्यानं विरोधात काम केलं? मगाशी बापूने सांगितलं, अर्चना दराडे महिला आघाडीची आपली जिल्हा प्रमुख आहे. कुठला सर्वे केला? मला माहिती आहे, ते माझे चुलतेच आहेत, आमदार आहेत. कोणी सर्वे केला? त्यांनी तर माणसं नाही लावलेली. सर्वे केला कोणी? कानात सांगणाऱ्यानं. काय केला? ह्याला ह्याची बायको घरी तांब्या भरून देत नाही आणि हे अख्ख्या सर्कलचा सर्वे करून काहीतरी सांगतो का ताई निवडून येत नाही. बरोबर. तसंच तर समाधान सातवचं केलं. कुठं? देवळालीत. ज्या पद्धतीनं चाललंय हे काय, नेमकं काय चाललंय? आज ते समाधान सातव असेल, अर्चनाताई असेल, बापू बरोबर तुमचं सर्कल असेल, या सगळ्या लोकांनी, अहो तुम्ही ज्या वेळेस शिंदे साहेबांबरोबर गेले सत्ता स्थापन करायला, त्यावेळेस इथं काय परिस्थिती, त्या परिस्थितीमध्ये आमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या सगळ्या बरोबर, सगळ्याच्या पुढे एक पाऊल ही सगळी मंडळी होती. आज त्यांची तिकीट कापली. मग मला एकट्याला तिथे मिळून काय करायचंय? अँकरिंग राहुल तू चांगला करतो, तू सांगितलं, ज्याला हिशोबात घेतल्याशिवाय जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होत नाही, नक्कीच होणार नाही. पण जर असे सहकार्य सोडून जर मी तिथे गेलो तर मला जी पण गरज मला वाटतं तिथं लागणार नाही. कारण मला ह्या सहकार्यांची गरज आहे आणि ह्या सहकार्यासाठी उठाव केलाय. कारण कार्यकर्ता सक्षम झाला तर नेता सक्षम होईल. आज मगनदास आहे इथं, ते पोरग चांगलं काम करतंय. पंचायत समितीचं बीडीओचं ऑफिस नाही. माझे पत्रकार बांधवांना विनंती आहे खास करून, तुमच्या पंचायत समितीचं बीडीओचं ऑफिस सुद्धा एवढं चांगलं नाही, तेवढी त्याची ग्रामपंचायत एक नंबर आहे. तुम्ही जाऊन बघा. जर बीडीओच्या ऑफिस पेक्षा ग्रामपंचायत जर तुम्हाला थोडी बी घाण वाटली तरी सुद्धा मी उद्याचा माझा विड्रॉ करून घेतो. मग अशा पोरांना सुद्धा न्याय नाही. त्याच्या गावातली कामं बाहेरच्या जाऊन करायची. मग त्यानं कशावर उभं राहायचं? हा का? तर तू धनोसाहेबाबरोबर फिरतो. अरे धनोसाहेब काय मग तिकडं एमआयएमचं काम करतोय वय? सांगणाऱ्याला लाज वाटायला पाहिजे आपण काय सांगतोय. म्हणजे सगळ्यात नेत्याचं काम त्या धतराष्ट्रासारखं झालंय सर. आणि सगळ्यापाशी एक एक संजय झालाय. त्यानं सांगल तीच खरं. मग एक तर संजय बदलावं लागल ना, तर धतराष्ट्र बदलावं लागल. मग काय बदलायचं? दोघं ह्याचा बी विचार आपल्याला करावा लागेल ना. अध्यात्म मला बी चांगलं जमतं, अध्यात्म मी पण करतो. अध्यात्माचे दाखले जर तुम्ही द्यायला लागलात तर आधी आचरणात आणा, मग दाखले द्या. कारण बोलायला भरपूर आहे. वडीलधाऱ्याचा मान ठेवणं माझं काम आहे. मी मान ठेवतोय. याचा अर्थ असा नाही की मी बी राजा हरिश्चंद्र आहे. पातळी तुम्ही सगळ्यांनी सोडली तर मी माझी लेवल सोडेल आणि मी तांडव चालू केला तर ते कोणाला सोसणार नाही. कारण शांततेत आहे. मला सांगितलं बापू, ह्या गोष्टीचे साक्षीदार हे दोघं आहेत. कारण नगरपालिकेला शांत राहिलो तर तुम्ही बघितलंय, सगळे नगराध्यक्ष 2-2 हजार आलेत. मी एकालाही एका शब्दानं बोललो नाही, शांत राहिलो. 200 आलेत. आपले नगराध्यक्ष फक्त किती? 250 मतांना आले. तिकडं 5, आपला 6वा नगराध्यक्ष बहुमत आहे. इथं मला वाटतं 8 आणि 9वा नगराध्यक्ष. शिवसेना फक्त बोललो नाही तर एवढं फोपवलंय. कार्यकर्त्याचं इलेक्शन आहे. कार्यकर्ता म्हणून भांडतोय, कार्यकर्ता म्हणून लढतोय, कार्यकर्त्यासाठी लढतोय म्हणून शांत आहे.